नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण पालकचे पराठे कसे बनवायचे ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. सध्या थंडीचे दिवस आहेत. भरपूर प्रमाणात हे बाजारमध्ये मेथी, पालक भरपूर प्रमाणात आलेले आहेत. तर इथे मी एक जोडी पालक आणली होती. तर त्याची मस्त अशी ही खुसखुशीत, एकदम पौष्टिक, चविष्ट असा हा आपण मस्त पालकचा पराठा बनवणार आहोत. तर तुमची मुलं जर भाजी-पोळी खात नसतील, तर अशा पद्धतीने तुम्ही पालकचा पराठा करून द्या. ते खूप आवडीनं खातील. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. म्हणजे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक जोडी पालक घेतलेली होती. त्याला छान पानं-पानं तोडून घेतलेलं आहे आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. तर या पालकाची आपल्याला देठं अजिबात घ्यायचं नाहीत. तर आपण या पालकाला आपण बारीक चिरून घेऊया. तर इथे मी या पालकाचे पानांचे थोडेसे देठं काढून टाकलेले आहेत आणि छान आपल्याला या पालकाला बारीक चिरून घ्यायचं आहे. तर इथे सुरीने मी बारीक-बारीक हे पालकाला चिरून घेतलेलं आहे. मुलांना जर तुम्ही पालकाची भाजी दिलात आणि पोळी दिलात ते अजिबात खात नाहीत. तर अशा पद्धतीने हे तुम्ही एकदा नक्की पालकाचे पराठे करून त्यांना खायला द्या. खूप आवडीनं खातील ते. तर इथे मी सर्व पालक बारीक चिरून घेतलेले आहे. तर पालकाचा पराठा बनवताना तुम्ही कधी पण या पालकाला छान आपल्याला परतवून घेऊनच मग हे पालकाचा पराठा बनवून घ्यायचा आहे. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतलं. नंतर आपण जे पालक चिरून घेतलेली होती त्याच्यामध्ये घालून आपल्याला छान याला परतवून घ्यायचं आहे. पालकाला आपल्याला मंद गॅसवरच परतवून घ्यायचं आहे. हे पालक आपण तेलामध्ये परतल्याने आपलं मस्त असं या पालकामधला कच्चेपणा दूर होतो आणि आपण जेव्हा पालकचा पराठा करण्यासाठी जे आपण पालक कच्चे घालतो, त्या पालकाचा त्या पराठ्यामध्ये उग्र वास येतो. म्हणून आपण जेव्हा पण आपण पराठे करतो, त्यावेळेस आपल्याला पालक चिरून घेऊन अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये पालक परतवून घ्यायचा आहे. पालक परतवून घेऊन पराठे केलात तर तुम्ही एकदमच हे भारी पराठे लागतात. तर इथे आपली ही पालक पण परतली गेलेली आहे. तर हे पालक आपल्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे. तर पालकाचा पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे 1 वाटी मी मोठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 4 चमचे बेसन घेतलेलं आहे आणि लसणीच्या पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे. तीळ, हिरवी मिरचीचे तुकडे, जिरं, 1 चमचा हळद, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथे ओवा घेतलेला आहे. तर आपल्याला पहिल्यांदा पराठे बनवून घेण्यासाठी एक वाटण बनवून घ्यायचं आहे. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेतलं. नंतर यामध्ये एक 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, आलं, 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि मिक्सरला आपल्याला छान याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचं मी हे छान आपण वाटण बनवून घेतलेलं आहे. तर इथे मी एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्या पिठामध्ये 1-2 चमचे आपल्याला हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. लाल तिखट घालून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. हळद, आपण जे हिरवी मिरची, लसूण, आलं याचा ठेचा करून घेतला होता ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ओवा घेऊन हातावर क्रश करून त्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपण जे परतवून घेतलेली पालक होती ती आपण या पिठामध्ये घालून घेऊया. 1 वाटी हिरवीगार कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि छान याला मिक्स करून घेऊया. तर आपण नेहमी पालकचा पराठा बनवताना आपण पालक शिजवून घेऊन त्याची पेस्ट करून या पिठामध्ये घालतो. तर तसं न करता तुम्ही अशा पद्धतीने पालक फ्राय करून छान तेलामध्ये आपण या पिठामध्ये घातलात तर हा पराठा एकदमच चवीला भारी लागतो. तर छान आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान या पिठाला आपण मळून घेऊया. तर या पिठामध्ये लागल तसं थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मळताना जास्त पातळ पण करू नका आणि जास्त घट्ट पण करू नका. आपण चपात्याला पीठ जसं मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पराठ्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे. तर लक्षात असू द्या हे पीठ जास्त घट्ट पण नको, जास्त पातळ पण नको. जास्त घट्टसर जर पीठ केलात तर याचे तुकडे पडतात आणि जास्त पातळ जर हे पीठ केलात तर आपण जेव्हा पराठे लाटता त्यावेळेस हे पराठे फाटण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने आपण जसं चपात्याला पीठ करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे.
तर इथे मी 10 मिनिटं तेल लावून हे पीठ बाजूला काढून ठेवलं होतं. तर त्या पिठाचे आपल्याला अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहेत. तर हे गोळे करताना तुम्ही आवश्यकतेनुसार तुम्हाला जसे लहान-मोठे गोळे करून घ्यायचे आहेत, त्या पद्धतीने तुम्ही या पिठाचे गोळे करून घेऊ शकता. तर मी या चपाती जसे लाटतो आपण त्या पद्धतीचे हे गोळे बनवून घेतलेले आहेत. तर या पिठाचे माझे 5 छान गोळे झालेले आहेत. तर हा गोळा आपण गव्हाच्या पिठामध्ये छान घोळवून घ्यायचा आहे आणि आपल्याला याचा छान पराठा लाटून घ्यायचा आहे. तर हा पराठा आपण छान सिंपली गोल लाटून घेणार आहोत. बऱ्याचदा मुलांना गोल असा हा पराठा आवडत नाही, तर तुम्ही या पराठ्याचे छान चौकोनी पण पराठे लाटून घेऊ शकता. तर इथे मी छान गोल पराठा लाटलेला आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावून त्याच्यामध्ये गव्हाचं कोरडं पीठ भुरभुरायचं आहे. नंतर आपल्याला याला अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी फोल्ड करून घेतलेला आहे. तर मागच्या वेळेस मी मेथीचा पराठा पण अशाच पद्धतीने तुम्हाला करून दाखवलेला आहे. मेथीचा पराठा पण तुम्ही मुलांना डब्याला करून देऊ शकता. तर या पिठामध्ये आपण तेल आणि पीठ भरभरून छान आपण हे अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेलं आहे. तर याला आपण आणखीन थोडं पीठ लावून आपल्याला छान याला लाटून घेऊया. असं फोल्ड करून आपण तेल लावून घेतलं होतं. याच्यामुळे हा पराठा एकदम खुसखुशीत आणि चवीला एकदमच भारी होतो आणि याचे पदर पण छान 4 पदर निघतात. म्हणून आपण फोल्ड करूनच पराठा बनवून घ्यायचा. तर हा पालकाचा पराठा जितका पातळ होईल तितका आपल्याला पातळ हे पराठा लाटून घ्यायचा आहे. जर एखाद्या वेळेस तुमचा पराठा जर गोल व्यवस्थित येत नसेल, तर एखाद्या डब्याचं टोपण घेऊन तुम्ही अशा पद्धतीने कट करून तुम्ही पराठा काढू शकता. नंतर आपल्याला त्याच्यावरती तीळ लावून घ्यायचे आहेत आणि छान त्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. तर इथे आपला हा पालकाचा पराठा बनवून तयार झालेला आहे. तर गॅसवर एक तवा ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं. तेल टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण पालकाचा पराठा बनवून घेतला होता, ते आपण या तव्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर गॅस मोठा करून आपल्याला हे पराठा भाजून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या साईडनी पण मी तेल लावून घेतलेलं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप जरी वापरलात तरी एकदम छान लागतं. तर हे पराठा एक साईड भाजली गेलेली आहे, तर दुसऱ्या साईडनी मी पलटून घेतलेलं आहे. नंतर आणखीन थोडं मी याच्यावरती तेल लावून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला या पराठ्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर बघितलात त्या पराठ्याला कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि मस्त आपला हा पराठा दोन्ही साईडनी आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर आपला हा दोन्ही साईडने पराठा भाजून झालेला आहे. तर मस्त असा हा खमंग एकदम टेस्टी हा पराठा आपला छान भाजला गेलेला आहे. तर आपण हे पराठा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर तुम्हाला अशाच पद्धतीने मी आणखीन एक पराठा लाटून दाखवणार आहे. जर तुम्ही एकदाच तुम्ही हे जर पराठे करून ठेवलात आणि आयत्या वेळी सगळ्यांना गरम-गरम हे पराठे शेकून दिलात, तर ते पराठे एकदम खायला भारी लागतात. तर इथे मी पराठा थोडासा लाटून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावून घेतलं आणि छान त्याच्यामध्ये पीठ भुरभुरलेलं आहे कोरडं. अशा पद्धतीने जर तुम्ही पराठे केलात, तर हे पराठे एकदम खुसखुशीत आणि त्या पराठ्याचे छान पदरं पण सुटतात. तर छान पीठ आणि तेल लावून आपल्याला हा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि याला छान आपण लाटणीने लाटून घेऊया. जर तुम्ही पराठे एकदम नाश्त्यासाठी करत असाल, तर एकदाच तुम्ही हे पराठे करून ठेवा आणि सगळ्यांना हे गरम हे पराठे छान भाजून द्या. ते सगळेच खूप आवडीनं खातील. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा हा पालकाचा पराठा आमच्यात खूप सगळेजणच आवडीनं खातात. तर अशा पद्धतीने हे पराठा लाटून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तीळ टाकून आणखीन थोडं याला लाटून घेतलेलं आहे. तर हा पराठा एकदम व्यवस्थित गोल आला नसेल, तर अशा पद्धतीने एका डब्याचं झाकण घ्यायचं. दाबून याला छान आपण गोल गरगरीत आपला हा पराठा बनून तयार होतो. तर हा दुसरा पण पराठा बनून तयार झालेला आहे. तर गॅसवर तवा पण छान गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून आपल्याला दोन्ही साईडनी आलटी-पलटी करून तेल लावून आपल्याला खमंग या पण पराठ्याला भाजून घेऊया. तर मस्त असं दोन्ही साईडने तेल लावून घेतलेलं आहे आणि मस्त आपला हा गरमागरम आपला हा दुसरा पण पराठा बनून तयार झालेला आहे. तर आपण सारख्याच पद्धतीने आपण हे उरलेले सगळेच पराठे करून घेणार आहोत. अगदी याच पिठाच्या तुम्ही पुऱ्यासुद्धा केलात, तर ह्या पिठाच्या एकदम छान पुऱ्या लागतात. तर या पिठाच्या अगदी पुऱ्या किंवा पराठ्या जर आपण मुलांना करून दिलात, म्हणजे नकळत हे मुलांच्या पोटात मस्त हे पौष्टिक सत्व जातात. तर बघितलात हा पराठा एकदम मस्त असा हा खुसखुशीत आपला हा पराठा बनून तयार झाला आहे. तर या पालकाच्या पराठ्याला आपण तेल लावलेलं आहे म्हणून हा पराठा एकदम मऊसूत झालेला आहे आणि मुलांच्या डब्यामध्ये कमीत कमी एक 4 ते 5 तास असाच मऊ हा पराठा राहतो. बघितलात तुम्ही एक पराठा मी तुम्हाला असं फोल्ड करून दाखवला आहे. एकदम मस्त असा हा खुसखुशीत आपला पराठा झालेला आहे. तर एक पराठा मी तुम्हाला मोडून दाखवणार आहे. या पराठ्याला लेयर किती छान आलेले आहेत बघा आणि मस्त या पराठ्याला पदरं पण सुटले आहेत. तर मस्त असा हा पालकपासून आपला पराठा बनवून तयार झालेला आहे.
तर तुम्हाला माझी रेसिपी जर आवडला असेल तर माझ्या स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.